ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्त्वपूर्ण 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात। जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होणार आहेत। सगळ्या 10 महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे। जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांसह 165 पंचायत समितींकरता 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्ह्यांसह 118 पंचायत समितींसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान जाहीर झालंय। तसंच 21 फेब्रुवारी रोजी सगळ्या 10 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। 23 फेब्रुवारीला सर्व ठिकाणची मतमोजणी पार पडणार आहे। नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली 2 टप्प्यात निवडणुका होणार असून नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। निवडणूक जाहीर झालेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आत्तापासून आचारसंहिता लागू झालेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा झालेली आहे। 10 महानगरपालिकांसाठी आणि 25 जिल्हा परिषदांसाठी राज्यामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे। 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांसाठी 16 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे, मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा निवडणुकांच्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। या सगळ्यांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे। गडचिरोली जिल्हा परिषद निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे। 21 फेब्रुवारीला कोकण जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत, तर महापालिका तसंच जिल्हा परिषद सगळ्यांची मतमोजणी 23 फेब्रुवारीलाच होणार आहे। पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि गडचिरोलीचे उर्वरित मतदारसंघ तिथे मतदान होणार आहे, निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याकरता 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनाची मुदत असेल, तर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याकरता 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशाची मुदत असेल। सर्व 10 महानगरपालिकांच्या नामनिर्देशाची मुदत 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी असेल। पहला टप्पा जिल्हा परिषद, जसं मी सांगितलं 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या याच्या नामनिर्देशनाची सुरुवात 27 जानेवारी ते 1 फरवरी ह्या कालावधीत होणार आहे। 27 जानेवारी ते 1 फरवरी या कालावधीमध्ये नामनिर्देशन केला जाणार आहे। मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हे आणि 165 पंचायत समितीच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। दुसऱ्या टप्प्याचे जिल्हा परिषद 11 जिल्हे आणि 118 पंचायत समित्या याच्या नामनिर्देशन 1 फेब्रुवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत केला जाणार आहे आणि मतदान 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे, म्हणजे 5 दिवसाच्या नंतर। महानगरपालिकामध्ये 10 महानगरपालिका आहेत, त्याच्या नामनिर्देशन 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी ह्या कालावधीत केला जाणार आहे आणि याच्या मतदान 21 फरवरीला होणार आहे। या सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई महापालिकेतलं पक्षीय बलाबल: शिवसेना 75, भाजप 31 जागा, काँग्रेस 52 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागा, मनसे 28 जागा, तर इतरांकडे 28 जागा, एकूण 227 जागा। मुंबई महापालिका निवडणुकीआधी वॉर्ड्सची पुनर्रचना करण्यात आली आहे। काय नेमके बदल झालेत वॉर्ड्समध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई महापालिका प्रभाग फेररचना: मुंबई शहर 2012 मध्ये 63 जागा, तर 2017 मध्ये 56 जागा।
पूर्व उपनगर 2012 मध्ये 67 प्रभाग तर 2017 मध्ये 69 प्रभाग. पश्चिम उपनगर 2012 मध्ये 97 प्रभाग तर 2017 मध्ये 102 प्रभाग. महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत कशा पद्धतीनं आरक्षण आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई महापालिका प्रभाग फेररचना 149 खुल्या प्रवर्गातील 74 प्रभाग महिलांसाठी आरक्षित, 15 प्रभाग अनुसूचित जमातींसाठी आरक्षित, 61 प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित, 61 पैकी 31 प्रभाग मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित. मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड पुनर्रचनेत कोणत्या दिग्गजांना फटका बसलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीएमसी प्रभाग फेररचनेचा यांना फटका बसला. विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र बागलकर, शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख. मुंबई महापालिका निवडणुकीत किती वॉर्ड्स कमी झाले, कुठे वॉर्ड्सची संख्या घटली हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीएमसी प्रभाग फेररचनेचा परिणाम. मुंबई शहरातले 7 वॉर्ड कमी. उपनगरातल्या वॉर्डांची संख्या वाढली. जवळपास 80% नगरसेवकांचे वॉर्ड फुटले. ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाणे महापालिका पक्षीय बलाबल वर्ष 2012. भाजप 8 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागा, काँग्रेस 18 जागा, शिवसेना 53 जागा, मनसे 7 जागा, इतर 10 जागा, एकूण जागा 130. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पक्षीय बलाबल काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उल्हासनगर महापालिका पक्षीय बलाबल वर्ष 2012. भाजप 11 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा, काँग्रेस 8 जागा, शिवसेना 19 जागा, मनसे 1 जागा, इतर 19 जागा, एकूण जागा 78.